नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। इयत्ता 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंडची सुरू झालेली आहे। म्हणजे दुसऱ्या प्रवेश फेरीला सुरुवात झालेली असं म्हणायला काही हरकत नाही। विद्यार्थ्यांनी 18 जुलै 2025 ते 21 जुलै 2025 या कालावधीमध्ये आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत आणि पसंती क्रम आपण टाकलेला आहे। लक्षात घ्या, पसंती क्रम आपण टाकलेला आहे की क्रमांक 1चं मला मिळायला पाहिजे, पण नाही मिळालं तर 2चं मिळायला पाहिजे, 2चं नाही मिळालं तर 3चं मिळालं पाहिजे। तर हे जे काही पसंती क्रम तुम्ही 1 2 3 अशा पद्धतीने टाकत जाता ते पर्याय असतात। 1 2 ह्याला नाही तर त्याला, त्याला नाही तर याला। पण ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की कॉलेजेस इतकी लांब आहेत किंवा त्यांच्या फीजच मला परवडणार नाहीत, अशा कॉलेजचा उल्लेख त्यामध्ये करू नका म्हणून यापूर्वी पण सांगितलेलं होतं। आणि दुसरं एक असं सांगितलं होतं की ज्यावेळी कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला ऑनलाईन कन्सर्ट द्यायचा आहे ती तारीख होती 10 जुलै ते 13 जुलै 2025। त्यापूर्वी मी सांगितलं होतं की आपण नेट कॅफेमध्ये जा, त्यावेळेस त्या नेट कॅफेकडून ज्यावेळी अर्ज, जिथं सोय नाही इतर ठिकाणी तिथं नेट कॅफेलाच जावं लागतं। तर त्या नेट कॅफेमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष सगळी माहिती भरत असताना आपण ती बघायची असते आणि ती खात्री करून घ्यायची असते। कारण बऱ्याच वेळा दुर्गम भागामध्ये जे काही नेट कॅफेवाले आहेत ते अशा मायनर मिस्टेक करतात। त्या मिस्टेकचा फटका असा बसतो की एक तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही, त्यामुळं कुटुंब चिंतेमध्ये, पण दुसरा फायदा त्या नेट कॅफेला होतो की तो 200 रुपये 400 रुपये घेऊन रिकामा होतो आणि तो पुढच्या फेरीला हा येईल याची तो वाट बघत असतो। कारण त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला त्या परिसरामध्ये दुसरा पर्याय नसतो आणि त्यामुळं वेगळ्या पद्धतीनं मायनर मिस्टेक करून हे लोक निवांत बसतात आणि काही आपला संबंध नाही अशा पद्धतीनं त्यांचं वागणं असतं। पण निस्तरावं लागतं कुणाला तर विद्यार्थी आणि पालकाला। त्यामुळं पालकांनं सावधगिरी बाळगून ह्या सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित पार पडतील, व्यवस्थित टायपिंग करता येत का नाही, दिलेली माहिती बरोबर भरता येत का नाही, ह्या सगळ्या गोष्टी जागेवर बघणं, ज्यावेळी तुम्ही प्रिंट काढताना त्याच वेळी तिथं खात्री करून घेणं गरजेचं आहे। आपणाला त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागणार आहे। जर तो दिला नाही तर तो नेट कॅफेवाला पुढच्या वेळेस हे येणार हे गृहीत धरूनच पुन्हा तो फायदा काढण्याच्या दृष्टीनंच बसलेला असणार आहे। पुन्हा तो 200-400 रुपये कमवायला तयार असणार आहे। परंतु मानसिक, शारीरिक सगळ्याच बाजूने जो त्रास होणार किंवा आर्थिक सगळ्याच बाजूने त्रास हा आपणाला होणारा आहे। त्यामुळं आपण सावधगिरी बाळगूनच ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। कारण पसंती क्रम आपण टाकतो याचा अर्थ तुम्ही ठरवलेला आहे की या नाहीतर या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळायला पाहिजे। परंतु जर आपण नाकारत असाल तर पुढं राऊंड 3 आणि राऊंड 4 अँड देन ओपन टू ऑल, सर्वांसाठी खुले, या फेरीमध्ये तुम्हाला यावं लागेल। तोपर्यंत त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जागा राहतील की नाहीत याची गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही। आणि जर अशी परिस्थिती आली की तुमचे गुण चांगले आहेत, टक्केवारी चांगली आहे, परंतु तुम्ही ओपन टू ऑलला गेला असाल तर तुम्हाला त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जे तुम्ही अपेक्षित धरताय तिथं जर जागा शिल्लक नसेल तर मग मात्र तुम्हाला अडचणीचं ठरू शकतं आणि जे मिळेल ते उच्च माध्यमिक विद्यालय घ्यावं लागेल। त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण जागृत राहणं गरजेचं आहे आणि मग बऱ्यापैकी कमी चुका झाल्यानंतर पुढच्या फेऱ्या ज्या आपल्या त्या सुलभ होऊ शकतात। त्यामुळं ह्या गोष्टी मला वाटलं की पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये ही जागृती निर्माण करणं आवश्यक आहे। सजगता पाहिजे, सावधानता पाहिजे की जेणेकरून वारंवार आपल्याला त्या नेट कॅफेकडं किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन पैसे देऊन आपल्याला पुन्हा तो ऑप्शन फॉर्म भरावा लागू नये। आता सध्यासुद्धा काही पालकांच्याकडून ज्यावेळी कॉल आले त्यावेळी त्यांच्या बोलण्यामध्ये काही गोष्टी आल्या की सर हे कॉलेज मला मिळालेलं आहे, परंतु मुलगा किंवा मुलगी म्हणते खूप अंतरावर आहे, ते घेणं शक्य नाही। परंतु मी मागे सांगितलं होतं असं उच्च माध्यमिक विद्यालय निवडूच नका, कारण निवडून पुन्हा अडचण करण्यापेक्षा न निवडलेलं केव्हाही चांगलं। निवडतानाच असे निवडा की तुमचे गुण आणि आजूबाजूला असणारे उच्च माध्यमिक विद्यालय, अर्थात फॅसिलिटी कमी अधिक हे राहणारच आहेत, म्हणजे 100% सगळीकडे फॅसिलिटी असणारं
अनुदानित जिथं फी कमी असणार आहे हे सर्वच विद्यार्थ्यांना शक्य नाही मिळणं. त्यामुळं काही तडजोडी आपणाला ह्या पार्शली ॲडेड, नॉन ग्रँट किंवा सेल्फ फायनान्सच्या अनुषंगानं काही बाबतीत कराव्याच लागणार आहेत. काही ठिकाणी पर्याय राहत नाही आणि पुढच्या फेऱ्यांना तर तुम्हाला खूपच मोठा विचार करावा लागेल. आणि आणखीन एक मला सांगावंसं वाटतं की जसं पुढच्या फेऱ्या येत जातील तसं कमी गुणांचे विद्यार्थी, फक्त ओपन टू ऑलला जे प्रेफरन्स 1 आहेत, ज्यांना मार्क्स चांगले असून रिजेक्ट केलेले आहेत ते असतील तिथं, पण बऱ्याच वेळा मार्क्स कमी झालेले असतील. पण कमी मार्क याचा अर्थ विद्यार्थी संख्या जास्त, म्हणजे इथं तुमची स्पर्धा परत वाढणारी आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा प्रवेश मिळेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आणि सजग पालक, जागृत पालक, आपण या गोष्टींकडं सावधगिरी बाळगूनच बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. मी मागे सांगितलं होतं की दुसऱ्याकडं आपण ब्लेम करण्यापेक्षा जे आहे त्यातून आपण चांगलं काही घेऊन काही निर्माण करू शकतो का, चांगलं काही करू शकतो का, या गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्या पद्धतीनं आपण करावा. यासाठी एक आपल्याशी पुन्हा एकदा चर्चा, कारण तुम्हाला सतत स्टिम्युलेट करणं हे माझं काम आहे, कारण त्याशिवाय जनजागृती ज्याला आपण म्हणतो ती होणार नाही. आणि त्या पद्धतीनं आपण पुढच्या फेऱ्यांसाठी सावधगिरी बाळगावी हीच माझी इच्छा असणारी आहे. धन्यवाद.